अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, 29 जुलै 2026 ला गुरुपौर्णिमा येते. तर आपण रोज घरामध्ये हा अध्याय वाचला तर आपण जो संकल्प करूया तो संकल्प नक्की पूर्ण होईल. स्वामी भक्तांसाठी अत्यंत पवित्र आणि पावन असा आहे गुरुपौर्णिमा. आता काही दिवसच बाकी आहेत गुरुपौर्णिमेसाठी. या अध्यायाचे वाचन करत असताना मांसाहार करू नये, व्यसन करू नये. फक्त शुद्ध शाकाहारी जेवण ग्रहण करावे. उपवास करण्याची गरज नाही. सकाळी अंघोळ करून या अध्यायाचे वाचन करायचे आहे. पहिल्या दिवशी मनामध्ये जो संकल्प आहे तो करून अध्यायाचे वाचन करायचे आहे. हा अध्याय आहे गुरुचरित्राचा 21वा अध्याय. मित्रांनो, 21वा अध्याय वाचताना संकल्प पूर्ण होतो, संकटे दूर होतात, मनोकामना पूर्ण होतात. जर तुमच्या जीवनामध्ये अडचणी आहेत तर हा अध्याय सगळ्या गोष्टी मनासारख्या करू शकतो. गुरुपौर्णिमा येईपर्यंत दररोज हा अध्याय वाचन करा. तुम्हाला हळूहळू अनुभव जाणवेल. सगळी संकटे दूर होतील आणि तुमच्या मनोकामना नक्की पूर्ण होतील. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि अशाच आध्यात्मिक व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.